लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। उद्या शुक्रवार आहे, 15 ऑगस्ट आहे आणि या झेंडावंदनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देणार असल्याचं आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा आता केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयाची वाट बघत असाल तर उद्यापासून लाडक्या बहिणींना परत एकदा मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये उद्यापासून जमा करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। जर तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला परत एकदा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, उद्या वार आहे शुक्रवार आणि 15 ऑगस्ट झेंडावंदनाच्या सणानिमित्त सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यामध्ये महिलांना परत एकदा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे तुम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणीचे हप्ते त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये घेतला असेल तर तुम्हाला इथून पुढे पुढील 5 वर्षापर्यंत महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देणारच आहोत, अशा प्रकारची मोठी घोषणा देखील एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। आता त्या ठिकाणी तुम्हाला नुकताच जुलै महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळाला आहे आणि ऑगस्ट महिन्याची त्या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी वाट बघत होत्या। ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आजच महत्त्वाची अपडेट दिली आहे। ती म्हणजे उद्या शुक्रवार आहे, 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमचे ऑगस्ट महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये येणार आहेत। तसेच अजून एक गुड न्यूज त्यांनी दिली आहे, ती म्हणजे आतापर्यंत मागील एक जरी हप्ता तुमच्या बँकेत आला नसेल, समजा तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जर मिळाला नसेल तर ते सुद्धा तुम्हाला उद्याच 15 ऑगस्टच्या दिवशीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता बिनधास्त राहायचं आहे। उद्या वार आहे शुक्रवार, लक्षात ठेवा 15 ऑगस्ट आहे आणि झेंडावंदनाच्या सणानिमित्त दुपारी तुम्हाला 1 वाजता सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये दिले जाणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींना पैशाचं वितरण त्या ठिकाणी करणार आहे। तुम्हाला मागील जर सर्व हप्ते भेटले असतील तर तुम्हाला सर्वांना हा हप्ता येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही। खरोखर एकनाथ शिंदे साहेबांनी आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये उद्या शुक्रवार 15 ऑगस्टला देण्याचं ठरवलं आहे। यामध्ये तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत असेल, पोस्टात खाते असेल, या चारीपैकी कोणत्याही एका बँकेत असेल आणि आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये जर असेल तर उद्या शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा, लाडक्या बहिणी जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी येणार याची वाट बघत होते। खरं म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशीच तुम्हाला टोटल 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये देणार होते। परंतु आता लाडक्या बहिणींचे आता लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय की त्या ठिकाणी तांत्रिक काही अडचण होती, त्यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पोहोचलेले नाहीत। आता त्यामुळे ही तांत्रिक अडचण त्यावेळी सॉल्व्ह झाल्यामुळे आता 15 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सोडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे तुमचा पण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल आणि तुम्हाला आतापर्यंत त्यांनी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी बँकेत पाठवले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण त्यांनीच आता हे 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला उद्या शुक्रवार 15 ऑगस्ट दिवशी झेंडावंदनाच्या दिवशी तुमच्या बँकेत या 12 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण त्या ठिकाणी करणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, थोडं तुम्ही थांबायचं आहे, सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलं आहे। फक्त याच 12 जिल्ह्यातील ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे। तसेच यामध्ये आता शिंदे साहेबांनी सांगितलंय, अनेक लाडक्या बहिणीचे आता चुकीच्या मार्गाने ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत हप्ता त्यांनी घेतला आहे, यामधील काही लाडक्या बहिणी आता अशा पण सापडलेत ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक महिला आहेत, त्यांना सुद्धा यामध्ये बाहेर काढलंय। तसेच
तुमची जर शेती असेल आणि शेतकऱ्यांच्या तुम्ही बायका असाल तर त्या ठिकाणी आता तुमच्यासाठी वेगळा नियम आहे। जर तुमची शेती असेल तर तुम्हाला आता हा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही लाडक्या बहिणींना मिळणार नसल्याचे देखील सांगण्यात आले। यामधून जवळपास लाखो महिला आता बाहेर काढल्या जाणार आहेत। तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितले की ज्या लाडक्या बहिणीने आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे अशा अनेक लाडक्या बहिणींना आता बाहेर काढलं जाणार आहे, असं महत्त्वाची माहिती त्यांनी आता लाडक्या बहिणींना दिली आहे। मग त्या लाडक्या बहिणी नेमकं कोणकोणत्या आहेत? कारण आधार कार्ड बँकेला लिंक करा असं तर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, परंतु तरी पण त्या ठिकाणी 4.5 लाडक्या बहिणींना म्हणजे 4.5 लाख लाडक्या बहिणींना यामधून बाहेर काढले जाणार असल्याचं सांगण्यात आले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे अशा जवळजवळ 2.5 लाख लाडक्या बहिणींना यामधून अपात्र केले गेले आणि यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं सांगितलं आहे। आता बघा, मग त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर 15 ऑगस्ट म्हणजेच उद्या त्या ठिकाणी शुक्रवार आहे दुपारी 1 वाजल्यापासून वाटप त्या ठिकाणी सुरू होणार असलं सांगितलंय। मग त्या ठिकाणी आता काय करणार नाही, लाडक्या बहिणींचे हप्ते त्या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्याचे येणार नाहीत ते सुद्धा तुम्हाला सांगितले। बघा, आता सरकारने तर मागच्या वेळी सांगितलं होतं की आधार कार्ड बँकेला जोडा, पिवळे व केशरी रेशन कार्ड काढा असं महिलांना सरकारने सांगितलं होतं, परंतु तरी पण अपात्र का गेले हे सुद्धा आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं आहे तुम्ही सर्वांनी कान देऊन 2 मिनिटे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सर्वच अशा लाडक्या बहिणींना अपात्र केलं नाही, काही ठराविक लाडक्या बहिणींना अपात्र केलंय। यामध्ये लाखो लाडक्या बहिणी अपात्र केलेत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेला जर ते जोडला असेल पिवळे व केशरी रेशन कार्ड झेरॉक्स, तसेच तुमच्या घरामध्ये जर थोडी जरी शेती असेल आणि लाडकी बहीण योजनेला त्या ठिकाणी तुम्ही आता पात्र झाला असाल, वर्षभर तुम्ही लाभ घेतला असाल, तसेच तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर अशा त्या ठिकाणी अनेक महिलांना अपात्र करायचं सरकारनं ठरवलं आहे, ज्यांना अपात्र केलं सुद्धा आहे आणि काही लाडक्या बहिणींना करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे। मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केले गेले याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ते कारण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे लाडक्या बहिणींनो। तसेच तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये उद्या शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदनाच्या मुहूर्तावर दुपारी 1 वाजल्यापासून आता ऑगस्ट महिन्याच्या पैशाचं वितरण होणार आहे। म्हणजेच ही एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने सोडण्यात ठरवलंय, तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता कोणकोणत्या नियमानुसार कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समजून घेऊया। त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा, पहिला नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे तो म्हणजे ज्या घरामध्ये शेती आहे त्यांच्यासाठी आता मागील गेल्या 1 वर्षापासून त्यांची शेतींची चौकशी सरकारच्या माध्यमातून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी या ठिकाणी चौकशी केली आहे। त्या लाडक्या बहिणींना हप्ता अशा पण लाडक्या बहिणी घेऊ लागलेत। बघा, सरकारचं म्हणणं आहे की अशा पण लाडक्या बहिणी घेऊ लागलेत। आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत ज्यांची जमीन जास्त आहे। बघा, शेतीची आता अट लावली आहे, ज्यांची जमीन जास्त आहे तरी पण त्यांनी आता उत्पन्नाचा खोटा दाखला लाडक्या बहिणींनी काढला आहे। ज्यांचे उत्पन्न अगदी 5 लाख 10 लाख रुपये आहे, 15 लाख रुपये आहे, अशा स्वरूपाचं उत्पन्न असताना सुद्धा तरी पण ते लाभ घेऊ लागलेत। कारण शेती जर जास्त असेल तर तुमचं उत्पन्न 5 एकरी त्या ठिकाणी कमीत कमी 10 लाख रुपयाच्या वर वार्षिक उत्पन्न तुमचं निघत असतं। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। मग आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडावंदनाच्या दिवशी हप्ता येणार आहे, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने परत एकदा पडताळणी सुरू केली, कारण जवळपास 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी आम्ही महिलाच आहोत असं लाभ घेतला आहे। त्यामुळे सरकारने रागाला येऊन लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू केली आहे। मग आता गोरगरीब महिलांना, गरजू महिलांना यामध्ये लाभ मिळेल का हेच आपण यामध्ये पाहणार आहोत। आता बघा, लाखो त्या ठिकाणी जवळपास 8 ते 10 लाख लाडक्या बहिणींना टोटल या ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नसल्याची मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर शेती असेल आणि ती शेती जर जास्त असेल तर तुम्हाला हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही।
ऑगस्ट महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून परत एकदा वितरण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। परंतु जर तुमची शेती जास्त असेल तर तुम्हाला हप्ता सोडणार नाही असं त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून नियम नवीन लावण्यात आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला उद्या येणार आहे, परंतु सर्वच महिलांना मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडणार आहेत असं सांगितलंय। त्यामुळे कोणते 12 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी हा हप्ता त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला 15 ऑगस्ट रोजी सोडण्याचं ठरवलंय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास असेल आणि त्यांनी आतापर्यंत तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँकेत सोडले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। उद्या 15 ऑगस्ट असल्याने ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, या 4 बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता 15 ऑगस्ट रोजी सोडण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आता यामध्ये काही नियमानुसार पैसे लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। मग आता तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल आणि या रेशन कार्डाचं झेरॉक्स जर तुम्ही लाडकी बहीण योजनेला कागदपत्र त्या ठिकाणी जोडून दिलं असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेली आहे। कारण यामध्ये चौकशीच्या दरम्यान अशा पण काही लाडक्या बहिणी सरकारला सापडलेत ज्यांचं पहिला रेशन कार्ड पांढऱ्या कलरचं होतं, परंतु काय झालं, महिलांना हा नियम सरकारने लावला होता की तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरं रेशन कार्ड होतं, ज्यांची उत्पन्नाची मर्यादा चांगली होती, त्या लाडक्या बहिणींनी आतून खोटी कागदपत्रे काढून पिवळे व केशरी रेशन कार्ड काढल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात आल्याचं या ठिकाणी लक्षात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि अशा लाडक्या बहिणींना अपात्र सुद्धा केलं गेलंय। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अशा मिळणार नाही असं सांगितलंय। मग कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे। उद्या 15 ऑगस्ट आहे, शुक्रवार आहे, ठीक दुपारी 1 वाजल्यापासून परत एकदा ऑगस्ट महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती त्या ठिकाणी पडण्यास सुरुवात होणार आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे येणार आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेच्या खात्याला जर तुम्ही आधार कार्ड जोडणी केली असेल तर सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे। काही वेगळे नियम आता यासाठी लावण्यात आलेत। ते म्हणजे काही महिलांनी काय केलंय, त्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष जुनं आहे, म्हणजेच 2015च्या आधी अनेक लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांनी काढलं आहे आणि त्या आधार कार्डदार महिलांना आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना आली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या आधार कार्डवरचं जे तुमचं नाव आहे तेच जन्माच्या दाखल्यावरती पाहिजे। तसेच तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती आहे अशी आहे का हे तुम्ही आता चेक करायचं आहे। नसेल तर तुम्हाला अपडेट या ठिकाणी करावंच लागेल, अन्यथा तुम्हाला हा हप्ता दिला जाणार नाही असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण चौकशी कडक करण्यात आल्या, त्या ठिकाणी 14,000 पुरुषांनी आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत असं समजून त्यांनी लाभ घेतला आहे। आता बघा, आधार कार्डवरची जन्मतारीख वेगळी आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती ज्या लाडक्या बहिणींची जन्मतारीख वेगळी आहे तर त्यांना हप्ता या ठिकाणी वेगळा असा आता दिला जाणार नाही, म्हणजे त्यांना वगळलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता चेकिंगच्या दरम्यान आता सांगितलं आहे। म्हणजे काय झालंय, आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की आता चेकिंगच्या दरम्यान त्या ठिकाणी तुमच्या अर्जाला अडथळणी येत आहे। मग अडथळ येऊ लागलाय त्याचं कारण म्हणजे आता तुमचा जो अर्ज आहे तर तो सर्व काही माणसं तपासत नसतात, आता मशीन तपासू लागल्या आणि मशीनला जरा जरी चुकीचं आढळलं म्हणजे जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी आणि आधार कार्डवरती वेगळी आणि आधार कार्डवरती तुमचं आता अर्धवट नाव आहे, म्हणजेच एकेरी भाषेत नाव आहे, जसं की तुकाराम, त्या ठिकाणी तुम्हाला दुसरे एखादं छोटंसं नाव असेल, पूर्ण नाव नसेल तर तुमचा अर्ज अपात्र ठरू लागलाय आणि तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र करू लागलेत। त्यामुळे आधार कार्ड तुम्हाला अपडेट करायला सांगितले। तसेच ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने आता पांढरं रेशन कार्ड होतं आधी आणि आता पिवळे व केशरी रेशन कार्ड चुकीच्या मार्गाने काढले आणि त्यांनी हप्ता घेऊ लागलेत, तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जास्त उत्पन्न आहे, शेती जास्त आहे,
अशा लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आता उद्या 15 ऑगस्ट रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता हा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्याचं सरकारने ठरवलंय बघा, आता सांगतो बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तिसरा वाशिम, त्यानंतर बघा सोलापूर, कोल्हापूर, त्या ठिकाणी नांदेड, त्या ठिकाणी बीड, बुलढाणा, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। तसेच पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता नंदुरबार, त्या ठिकाणी परभणी। या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणीचे हप्ते कायमच येत असतात आणि ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता सर्वात पहिल्यांदा याच लाडक्या बहिणींना जिल्ह्यामध्ये येणार असल्याची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।